सूरज सर, थँक्यू सो मच. येस, थँक्यू अरिकेल सर, मनापासून धन्यवाद. पहिला चेंडू मित्रांनो अगदी आपण पाहतोय लॉंगॉनच्या दिशेने फटकवलाय, त्यानंतर धावा देखील मिळतील. सिंगल या ठिकाणी खरं तर मिळत असताना आपल्याला पाहायला मिळेल धावफलकाचा श्री गणेश या ठिकाणी केला जातोय. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे. बॅटर होत आहेत सज्ज आक्रमण बनवण्यासाठी गोलंदाजीच्या माध्यमातून. अगदी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. वैभव अगदी गोलंदाजीच्या माध्यमातून आहेत. इथे देखील पुन्हा एकदा आक्रमण होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. सिंगल होतीये, पूर्ण दुहेरीचा प्रयत्न आहे. फेकी अस्ताव्यस्त पाहायला मिळते की काय, आणि त्यानंतर याही चेंडूवरती दोन आल्यात. पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतर दोन, दोनच्या मदतीने 3 धावा धावफलकावरती आहेत. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे. स्ट्राईक वरती अगदी शाहरुख मुलानी यांना आपण पाहतोय. एक स्टार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. ते खोलवर टप्प्या चेंडू, त्याचबरोबर आक्रमण तर बनवलंय. 2 क्षेत्ररक्षकांची दरी आहे आणि चेंडूला अगदी रोखण्यामध्ये यश इथे देखील मिळेल. याही चेंडूवरती पुन्हा एकदा सिंगल. सिंगलच्या मदतीने अगदी 4 रन्स ऑन द बोर्ड. 4 धावा मित्रांनो धावफलकावरती आहेत. चार धावा अगदी धावफलकावरती आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतर दुहेरी आली आणि त्याच्यानंतर एक सिंगल. अभिषेक ऑन स्ट्राईक लाईन. इथे देखील आक्रमण अभिषेकच्या बाहेरमधून बिग सिक्सर आलाय. षटकार. अगदी आक्रमण तर या ठिकाणी खरं तर पाहायला मिळेल. अगदी वडकी रॉयल्स टीमचं डकआउट, मात्र टाळ्यांचा गजर आणि शिट्ट्यांचा आवाज खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार मिळेल. षटकाराच्या मदतीने 10 रन्स ऑन द बोर्ड. 10 धावा धावफलकावरती आहेत. टाळ्यांचा गजर आणि शिट्ट्यांचा आवाज खरं तर या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतोय. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे. कमबॅक मैदानाच्या आतमध्ये, इनसाइड आउट मैदानाच्या आतमध्ये फटका खेळला. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाठलाग तर होय सुरू. चेंडू सनसनी मैदानाच्या आतमधून 4 रन. चौकार. बॅक टू बॅक मित्रांनो खरं तर बाउंड्री आल्यास इथे एक चेंडू जो आहे तो उरलाय. 14 धावा अगदी धावफलकावरती आहेत. कानमंत्र खरं तर मैदानाच्या आतमध्ये दिले जातोय. सचिन अगदी वैभव यांच्या जवळ पोहोचलेत. कानमंत्र मैदानाच्या आतमध्ये इथे दिले जात आहेत. इथे कानमंत्रांचा वापर पाहायला मिळेल का, पाहणं गरजेचं आहे. अभिषेक आणि त्याच्याबरोबर अगदी शाहरुख मुलानी मैदानाच्या आतमध्ये आहे. खोलवर टप्प्या चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. चेंडूवरती आक्रमण होतोय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती राहिले. तर त्यानंतर 1 बाउंड चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 4 रन. चौकार. पहिल्या षटकाचा मित्रांनो इथे खेळ जो आहे तो संपन्न झालाय. 18 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगली सुरुवात आपल्याला खरं तर शाहरुख मुलानी आणि त्यानंतर अभिषेकच्या माध्यमातून खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 18 धावा धावफलकावरती आहेत. त्यानंतर षटक क्रमांक अगदी वडकी नाईट रायडर्स टीम कडून दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज या ठिकाणी आपल्याला खरं तर चालू आहे. कोण खरं तर हे षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ करतंय. दुसरे षटक इथे महत्वपूर्ण आहे. तर गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज प्रणव मोडक अगदी या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. प्रणव मोडक यांच्या माध्यमातून पाठीमागच्या दिवसांमध्ये एक जबरदस्त खेळी खरं तर आम्हाला पाहायला मिळाली. प्रणव इथे पुन्हा एकदा सज्ज होत आहेत, परंतु गोलंदाजीच्या माध्यमातून कोण असेल ते देखील पाहणं गरजेचं आहे. अजून मैदानाच्या आतमध्ये टीम मीटिंग इज नॉट अलाउड. चला वेळ वाचवा टीम. अगदी बडकी सुपर लीग 2025 चा थरार खरं तर आपण पाहतोय. पर्व अगदी पहिला आहे आणि दिवस क्रमांक आजचा अगदी 6वा दिवस परदेशच्या माध्यमातून. तिसरी मॅच खरं तर मैदानाच्या आतमध्ये वडकी रॉयल्स टीम आणि वडकी नाईट रायडर्स टीम यांच्यामध्ये खरं तर ही लढत या ठिकाणी पाहायला मिळते. प्रणव मोडक अगदी गोलंदाजीच्या माध्यमातून बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्राईक वरती अगदी शाहरुख मुलानी मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडूमध्ये 3 धावा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आल्यात. इथून पुढे कशी कामगिरी असेल. इथे अगदी चेंडू खरं तर पाहतो यश शरीरापासून खूप दूरवरती आहे आणि डाव्या स्टीनच्या खूप बाहेरचा चेंडू व्हाईट बॉल या ठिकाणी कळवला जातोय. अवांतर धाव आली आहे. त्यानंतरचा चेंडू मित्रांनो पुरुष एकदा आहे. इथे पुरुष एकदा चेंडू मात्र यस इट इज अ नो बॉल. नो बॉल खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो. अगदी खराब चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि नो बॉलच्या मदतीने धावफलक देखील 20 रन्स ऑन द बोर्ड. 20 धावा मित्रांनो धावफलकावरती आहेत. त्यानंतरचा चेंडू अगदी उघडा डोळे पहा नीट. मैदानाच्या आतमध्ये अगदी सुपर हिट डुपर हिट वडकी सुपर लीगचा फ्री हिट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे.
फ्री हिटच्या चेंडूवरती आक्रमण डावा पाय पुढे घेतला होता, चुका होतील. मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय? डायरेक्ट हिट. टाळ्या झाल्या पाहिजेत खरं तर या क्षेत्ररक्षणासाठी. काय मैदानाच्या आतमध्ये खरं तर डायरेक्ट हिट केली जाते. बॅटर अगदी तंबूच्या आश्रयाला इथे विकेट सजली आहे. ती घाई आणि संकटात नाही खरं तर मैदानाच्या आतमधून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमधून, त्यानंतर जबरदस्त क्षेत्ररक्षण देखील मित्रांनो आहे. प्लॅनिंग महत्वाचं असेल, सातत्य इथे राखावं लागेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी दाखल होत आहेत. 20 रन्स ऑन द बोर्ड, 20 या आकड्यावरती बसलेला पहिला धक्का खरं तर वडकी रॉयल्स टीमला आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतील. सचिन गायकवाड मैदानाच्या आतमध्ये, शाहरुख मुलाने अगदी स्ट्राईक वरती आहेत. शाहरुख जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहेत तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आक्रमण केव्हाही होऊ शकतो. इथे देखील गोटाफटका खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये खरं तर केला जातो. यष्टीरक्षक चेंडूच्या अगदी रोखतील. इथे देखील डॉट बॉल. निर्धाव चेंडू मित्रांनो मैदानाच्या आतमधून येतोय, त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे. याचबरोबर इथे अगदी आपण पाहतो या सिरीज नो बॉल, नो बॉलचा इशारा देखील आहे आणि नो प्लस झाल्या. चुका टाळाव्या लागतील. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, इथे येतोय तो चौकार प्लस नो बॉल. फ्री हिटचा चेंडू पुरेशी एकदा मैदानाच्या आतमध्ये खरं तर जारी असेल आणि फ्री हिटचा फायदा आता मैदानाच्या आतमधून कोण उचलतंय ते देखील पाहणं गरजेचं आहे. मॅच मित्रांनो महत्वपूर्णाची आहे आणि स्ट्राईक वरती, फ्री हिट वरती आक्रमण चढवण्यासाठी शाहरुख मुलानी ऑन स्ट्राईकला आहेत. इथे अगदी पुढे सरसवत मोठा फटका खेळण्याचा संपर्क मैदानाच्या आतमध्ये कोणताही बॅटन बॉलचा नाहीये. चेंडू अगदी चांगला पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय, कमबॅक झालाय गोलंदाजीच्या माध्यमातून. काही चेंडू चांगले पाहायला मिळेल, ते अगदी काही चेंडू खराब देखील पाहायला मिळेल. अगदी मैदानाच्या आतमधून याही चेंडूवरती आक्रमण देखील चढवलाय. सिंगलच्या मदतीने दुहेरीचा प्रयत्न आणि त्याचबरोबर याही चेंडूवरती पुन्हा एकदा 2 धावा येत आहेत. 2 मिळतील. 2च्या मदतीने अजून 2 चेंडू इथे दुसऱ्या षटकातले उरलेत, त्यानंतरचे चेंडू पुन्हा एकदा आहे. इथे अगदी खोलवर टप्पा, चेंडू समोर खेळा, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलेत. झेल अगदी तर मिस झालाय. कॅचेस विन द मॅचेस. बऱ्याच मॅच मध्ये हे समीकरण मित्रांनो पाहायला मिळतं. अगदी पदर तो पसरला होता, तो पदर अगदी फाटका निघालाय. काय पाहायला मिळेल मैदानाच्या आतमधून? विकेट खरं तर येणं इथे गरजेचं होतं आणि त्यानंतर जीवनदार मैदानाच्या आतमध्ये शाहरुखला देखील भेटलंय. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आहे. प्रत्येक वारंवार कॉल करतात विकेटचा. क्षेत्ररक्षकांनी कमी साथ अगदी दिली आहे. इथे अगदी चेंडू खरं तर ट्रॅव्हल होत असताना मैदानाच्या आतमधून पाहायला मिळेल. षटकाची होती समाप्ती मैदानाच्या आतमधून. 2 षटकांचा खेळ संपलाय. वडकी रॉयल्स टीम आता पोहोचली. 29 रन ऑन द बोर्ड, 29 धावा धावफलकावरती आहे. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा खेळ संपलाय. मॅजिक ओव्हर साठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज या ठिकाणी पाहतोय योगेश मोडक. अगदी इथे 29 मित्रांनो धावा धावफलकावरती आहेत. योगेश मोडक यांच्या माध्यमातून खरं तर मॅजिक ओव्हरचं षटक या ठिकाणी मार्गस्थ होईल. उर्फ काका यांच्या माध्यमातून खरं ते षटक या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळेल. काका यांच्या नावामध्ये पुरुष एकदा सज्ज होतील गोलंदाजी मार्कवरती. योगेशजी मोडक या ठिकाणी खरं तर पाहायला मिळतील. 3रं षटक अगदी मार्गस्थ करतायत. चला मॅच मित्रांनो ऑन करा, वेळ वाचवणं गरजेचं असेल. अगदी पॉवर प्लेचं षटक देखील या ठिकाणी पाहायला मिळेल आणि जबाबदारी खरं तर इथे या षटकामध्ये खूप आहे. 16 धावा इथे पूर्ण होतील का? 16 जर झाल्या तर बोनस देखील आपल्याला 10 धावांचा भेटणार आहे आणि नाही झाल्या तर हाफ धावा इथे खरं तर जेवढे बनले आहेत तेवढ्याची मिळतील. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे. बॅटर इथे सज्ज होत आहेत. मॅजिक ओव्हर, अगदी मॅजिक ओव्हरची सुरुवात व्हाईट बॉलने होती. अवांतर धाव या ठिकाणी खरं तर पाहायला मिळेल. इथे अगदी 3ऱ्या पंचांची मागणी खरं तर पाहायला मिळते. वाईट साठी गोलंदाजी टीमचा रिव्ह्यू या ठिकाणी पाहायला मिळेल. पाहणं गरजेचं असेल. शहानिशा खरं तर इथे चालू करावी लागेल. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून दूध का दूध और पाणी का पाणी पाहणं गरजेचं आहे. एम सर पुरुष एकदा 3ऱ्या पंचांच्या भूमिकेत आम्हाला पाहायला मिळतील. निर्णय महत्वाचा आहे, पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे. एक चेंडू आज मात्र लाख मोलाचा आहे मित्रांनो, कारण की ही स्पर्धा अगदी जर पाहिलं तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी हाफ पिच क्रिकेट स्पर्धा अर्थात वडकी सुपर लीग 2025 चा ठराव आहे. निर्णय महत्वाचा आहे.
यस, टेनिस बॉलचा नियम क्रमांक इथे 22 अवलंब केला जातोय. व्हाईट बॉल या ठिकाणी खरं तर व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. रिव्ह्यू इथे टीम गमवून जो आहे तो बसेल, याची नोंद घ्या. चला मॅच आपण पुरुष एकदा मित्रांनो ऑन करतोय. अगदी व्हाईट बॉल या ठिकाणी पाहायला मिळेल. हा रिव्ह्यू गोलंदाजी टीमकडे एक असेल. चला मॅच आपण ऑन करतोय. बॅटर सज्ज होत आहेत. इथे अगदी आक्रमण बनवण्याचा प्रयत्न होता. शरीर भेदक 12 त्यानंतर अगदी हलकीशी एज होती. स्लाइस झाला खेळपट्टीवरती. अगदी चेंडू डॉट बॉल निर्धाव चेंडू याही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. दोनही बॅटर अगदी महत्वपूर्ण आहेत. हा चेंडू मात्र डॉट बॉल आलाय. 30 धावा धावफलकावरती. 30 रन्स ऑन द बोर्ड. त्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा मोठे फटके आतापर्यंत पाहायला मिळालेले नाहीयेत. मोठ्या फटकांची वाट पाहावी लागेल. मी कसलीही करणार नाहीये तडजोड. मी फक्त मैदानाच्या आतमध्ये करेल तोडफोड. बिग बिग सिक्सर. चेरन षटकार. षटकार खरं तर या ठिकाणी आपल्याला अगदी सचिन गायकवाड यांच्या बॅटमधून आताचा पाहायला मिळेल. 36 रन्स ऑन द बोर्ड. 36 धावा मित्रांनो धावफलकावरती आहेत. अगदी 2 चेंडू मध्ये आतापर्यंत 7 आलेले आहेत. 4 चेंडू मध्ये अजून आणायच्यात 9 धावांची आवश्यकता. 4 चेंडू मध्ये 9 धावा इथे मिळतील का? 16 धावांचं टार्गेट आहे. बोनस इथे मिळेल का? बोनस साठी सातत्याने प्रयत्न करावा लागेल. कष्ट हे घ्यावेच लागेल. परंतु मैदानाच्या आतमध्ये चेंडू काय पाहायला मिळेल? अगदी शरीरापासून खूप दूरवरती ठेवलाय. चांगला चेंडू मैदानाच्या आतमधून डॉट बॉल. कमबॅक झालाय गोलंदाजाच्या माध्यमातून. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे. इथे देखील बॅकफुट वरती आले होते. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. सिंगल झाली पूर्ण. दुहेरीचा कोणताही इथे कॉल नाहीये. कॉलिंग करून खेळणं मित्रांनो गरजेचं आहे. आणि इथे अगदी 2 चेंडू मध्ये 8 धावांची अगदी आवश्यकता असेल. स्ट्राईक वरती पुरुष एकदा शाहरुख मुलाने ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय. 2 चेंडू मध्ये मित्रांनो 8 धावा मिळतील का? ते देखील महत्वाचं आहे. 16चं देखील टार्गेट. अगदी 2 चेंडू मध्ये 8 धावा इथे मिळतील का? 8 देखील येईल का? 2 चेंडू मध्ये 8 जर आला तर मॅच पुन्हा एकदा बनू शकते. 16 धावांचं देखील आव्हान आहे. तिसऱ्या षटकामध्ये मॅजिक आणि मॅजिक या षटकामध्ये सातत्याने आम्हाला कित्येक मॅचेस मध्ये खरं तर पाहायला मिळाले. आणि इथे पाहायला मिळेल का? शाहरुख पुन्हा एकदा सज्ज होत आहेत आक्रमण बनवण्यासाठी. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे. इथे देखील आक्रमण मैदानाच्या आतमध्ये होतोय. अगदी शाहरुख मुलांच्या बॅट मधून मैदानाच्या आतमध्ये. जरी माझ्या फटक्यांना झाला असेल उशीर तरी माझे फटके मैदानाच्या आतमध्ये असतील. ते पद्धतशीर ठोकलाय षटकार. चेरन षटकार मिळालेल्या चेंडूवरती षटकाराच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा बदलतोय. 43 रन ऑन द बोर्ड. आणि आता धाव्यांची आवश्यकता आहे. एका चेंडू मध्ये 2 धावा इथे येतील का? शाहरुख पुन्हा एकदा सज्ज होता. चेंडू डॉट मिळेल का? पाहणं गरजेचं आहे. वडकी सुपर लीग 2025 चा थरार. शाहरुख पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. इथे अगदी साइड आउट फटका खेळायचे. क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये पाठलाग तर इथे जारी आहे. आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये सनसनी मैदानाच्या आतमधून 4 रन मिळवल्यात. चौकार. 16 धावांचं खरं तर टार्गेट होतं. ते देखील इथे टीम पूर्ण करते. आणि त्यानंतर बोनस देखील 10 धावांचा आपण धावफलकावरती ऍड करतोय. आणि टोटल रन ऑन द बोर्ड आता धावफलकावरती धावांचा आकडा या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतोय. 57 रन ऑन द बोर्ड. 57 धावा मित्रांनो धावफलकावरती आहेत. अगदी 3 षटकांचा खेळ खरं तर इथे संपलाय. 57 धावा धावफलकावरती आहेत. चल बॅटिंग टीम मीटिंग इज नॉट अलाउड. मॅच लगेच आपण ऑन करायची. अगदी 4थं षटक मैदानाच्या आतमधून मार्गस्थ होतंय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज या ठिकाणी पाहतोय सार्थक आंबेकर. अगदी अंडर 19 अंडर 16 एवढं नसेल माझं पण तेवढं नाही. अंडर 19चा गोलंदाज खरं तर बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. सार्थक आंबेकर याला खरं तर सातत्याने प्रत्येक मॅच मध्ये खरं तर टीमने विश्वास दाखवला याच्यावरती. प्रत्येक मॅच वरती त्याला देखील गोलंदाज मिळाली आहे गोलंदाजी करण्यासाठी. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे. इथे देखील मोठा फटका खेळला. मैदानाच्या आतमधून आक्रमण तर होतोय. चेंडू अगदी लँड होतोय. ताकद आणि नादाकत. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. बिग बिग सिक्सर. चेरन षटकार. षटकाराने खरं तर सार्थक आंबेकरचं या ठिकाणी सुस्वागतम केलंय. षटकार खेळलाय.
षटकार मिळेल आणि षटकाराच्या मदतीने अगदी धावफलकावरती धावांचा आहे 63 रन ऑन द बोर्ड. 63 धावा मित्रांनो धावफलकावरती आहेत. त्यानंतरचा चेंडू पुनश एकदा आहे. सचिन गायकवाड अगदी आले सरचे आक्रमण मैदानाच्या आतमध्ये बनवतायत. त्यानंतर पुनश एकदा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अगदी गतीमध्ये परिवर्तन टप्पा जर पाहिला तर अचूक टप्पा मैदानाच्या आतमध्ये वापरलाय. प्रत्येक टप्पा इथे मैदानाच्या आतमधून वेगवेगळा हाताळावा लागेल. काहीतरी नवीन करावा लागेल. नो पुलटॉस मैदानाच्या आतमधून पाहतोय आणि त्यानंतर इथे अगदी कसलीही तडजोड नाहीये. इथे फक्त तोडफोड आहे. षटकार चरण षटकार खरं तर इथे देखील पाहायला मिळेल सचिन गायकवाड यांच्या बॅट मधून. 69 धावा अगदी धावफलकावरती आहेत. 69 रन ऑन द बोर्ड. मॅच महत्वपूर्ण आहे. सचिन पुनश एकदा सार्थक पुनश एकदा खेळवतोय. मी चेंडू टाकतोय. कमबॅक माझ्या माध्यमातून आहे. क्षमता माझ्यामध्ये आहे. कॉन्फिडन्स आपल्यामध्ये असायला हवाय. आणि इथे देखील पुनश एकदा चेंडू मात्र पाहतोय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत आणि त्यानंतर फेकी देखील या ठिकाणी मिळेल. त्यानंतर या चेंडूवरती सिंगल जी आहे ती मिळतीये. सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने 70 धावा धावफलकावरती आहेत. त्यानंतरचा चेंडू अगदी स्ट्राईक वरती शाहरुख मुलानी पुनश एकदा सज्ज होत आहेत. अजून चेंडू खरं तर इथे 2 उरलेत. 2 वरती आक्रमण किती होतोय इथे अगदी मैदानाच्या आतमधून पाहायला मिळेल. अगदी सार्थक आंबेकरची एक दर्जेदार खरं तर गोलंदाजी आहे. कमबॅक देखील केला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचलेत. त्यानंतर फेकी आली आहे. कव्हर प्रोटेक्शन मित्रांनो गरजेचं आहे. किती धावांची चोरी दिवसा ढवळ्या मैदानाच्या आतमध्ये होतीये. अगदी त्यानंतर या चेंडूवरती धावा या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाल्यात. तब्बल 4 धावा इथे खरं तर धावून मिळवल्यात आणि 4 धावांच्या मदतीने 74 रन ऑन द बोर्ड. 74 धावा मित्रांनो धावफलकावरती आहेत. चला त्यानंतर चेंडू मैदानाच्या आतमध्ये अंतिमचा खरं तर उरला इनिंगचा आणि इथे फटका खेळाय क्षेत्ररक्षक. अगदी चेंडू खाली मैदानाच्या आतमध्ये आहेत. सज्ज टिपला जातोय झेल. इथे अगदी शाहरुख मुलाने यांची विकेट आली आहे. बॅटर इथे बाद होतोय. 74 धावा टोटल रन ऑन द बोर्ड आहेत. अगदी वडकी नाईट रायडर्स टीमला बनवायच्या आहेत त्या 75 धावांची आवश्यकता. त्यानंतर होणार मॅचचा टॉस खरं तर आपण लगेच घेतोय. वडकी सुपर जायंट्स टीम आणि त्यांच्या विरोधात वडकी किंग्स 11 टीम. आपण टॉस साठी यायचंय. चला बोथ कॅप्टन खरं तर टॉस साठी या. वडकी किंग्स 11 आणि वडकी सुपर जायंट्स टीम टॉस साठी पोहोचायचे. चला क्षेत्ररक्षण टीम मित्रांनो क्षेत्ररक्षण वडकी रॉयल्स टीम क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सजवा. टॉस आहे तर टॉस बॉक्स मध्ये आपण लवकरात लवकर घेणार आहोत. चला दोनही टीमला खरं तर आम्ही कॉल केलाय. 2 टीम आपण लवकरात लवकर नाणेफेकीसाठी या. टॉस खरं तर आपल्याला करायचा आहे. मान्यवर थांबलेत. मान्यवरांच्या शुभ हस्ते हा टॉस आपल्याला पाहायला मिळेल. विरुद्ध सर तुमच्या चला बोथ कॅप्टन टॉस साठी लवकरात लवकर पोहोचा आणि आदरणीय सागर भाऊ मोडक यांना विनंती असेल की सागर भाऊ आपल्या शुभ हस्ते खरं तर आपण नाणेफेक घेतोय. त्यानंतर त्यांच्या समवेत आदरणीय अनिल काका गायकवाड यांना देखील विनंती असेल. अनिल काका आपण पण आपल्या देखील शुभ हस्ते या ठिकाणी आपण नाणेफेक घेतोय. सागर भाऊंच्या शुभ हस्ते आणि अनिल काकांच्या शुभ हस्ते खरं तर या ठिकाणी आपण नाणेफेक संपन्न करतोय. अगदी 4थी मॅच या ठिकाणी आपल्याला 6व्या दिवसातली खरं तर पाहायला मिळते. दोनही संघ बलवान आहेत. 2 बलवानांमध्ये झुंज. कॉल कोण करेल? छाप्याचा कॉल. नाणं हवेमध्ये आहे आणि इथे अगदी वडकी सुपर जायंट्स टीम नाणेफेक खरं तर जिंकले. प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय असेल याची नोंद घ्या आणि गोलंदाज जे आहे ते कळवा. दोनही टीम्स गोलंदाज लवकरात लवकर आपले कळवून जावा लक्षात घ्या. आणि चालू असलेली मॅच मित्रांनो लगेच चालू करायची आहे. चला वडकी रॉयल्स टीम कॉल असेल आपल्या टीमला. क्षेत्ररक्षण लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये सजवा. चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये उद्यात. वडकी नाईट रायडर्स टीम बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचा. पंचांना पुनश्च एकदा विनंती असेल. पंच आपण देखील मैदानाच्या आतमध्ये सज्ज व्हा. मॅच अगदी आपण ऑन करायचे. वडकी रॉयल्स टीम गणपती बाप्पाचा एक जयघोष करा आणि क्षेत्ररक्षण जे आहे ते खरं तर लवकरात लवकर सजवायचे.
चला दोनही पंच पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सज्ज होत आहेत. मॅच अगदी आपल्याला ऑन करावे लागेल. चला क्षेत्ररक्षण टीम वडकी रॉयल्स टीम विनंती असेल, चला क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवा. एक गणपती बाप्पाचा जयघोष करा आणि क्षेत्ररक्षण अगदी लवकरात लवकर सजवायचंय. मॅच आपल्याला लगेच ऑन करायची आहे. विजयासाठी अगदी 75 धावांची आवश्यकता असेल. मॅच वरती खरं तर कोणाचं नाव कोरलं जात आहे ते देखील पाहणं गरजेचं आहे. चला मित्रांनो, मॅच अगदी आपण ऑन करतोय. चला मॅच मित्रांनो ऑन करूयात. लेट्स प्ले पुनशी एकदा वडकी सुपर लीग 2025 चा थरार. चला स्ट्राईक वरती अगदी आपण पाहतोय सचिन मोडक, तर नॉन स्ट्राईकला मैदानाच्या आतमध्ये रमेश दहिवडे या ठिकाणी आपण पाहतोय. गोलंदाजीच्या माध्यमातून सुरेश शेवाळे या ठिकाणी पहिले षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ करतोय. चला टीम वेळ वाचवा. दोनही टीम कॉल असेल, वेळ वाचवा. खरं तर वेळ वाचवणं मित्रांनो गरजेचं आहे. मॅच आपल्याला ऑन करावी लागेल. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये काय पाहायला मिळेल. सचिन अगदी स्ट्राईक वरती आहेत. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. डॉट बॉल निर्धाव चेंडू खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न वारंवार मैदानाच्या आतमध्ये सचिन मोडक यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. मोठे फटके खरं तर खेळायला हवे. चेंडू मात्र अगदी जर पाहिलं तर हाय चेंडू डॉट बॉल आहे. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे. इथे अगदी चेंडू खरं तर मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो खरं तर पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी, पकड मजबूत आज मात्र खेळपट्टीची आहे. सुरेश शेवाळीच्या माध्यमातून चेंडू मात्र बॅक टू बॅक डॉट बॉल आले. मॅच पुरुष एकदा आपण ऑन करतोय. लगातारचे तीनही चेंडू मित्रांनो या ठिकाणी डॉट पाहायला मिळतील. त्यानंतरचा चेंडू पुरुष एकदा स्ट्राईक वरती अगदी सचिन इथे सचिन मोडक सज्ज होत आहेत. काय चेंडू इथे पाहायला मिळेल. ताल आणि सूर अगदी सापडलाय. अगदी चेंडू खरं तर मार्गस्थ करतोय. दबाव, दडपण, प्रेशर इथे आणण्याचं षटक आहे. खोलवर टप्प्यात चेंडू इथे आक्रमण तर होतोय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती राहिलेत. दर्शक बनतील क्षेत्ररक्षक. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. बिग बिग सिक्सर, 6 रन षटकार. काय षटक खरं तर इथे सुरुवातीचे चारही चेंडू लाजवाब मैदानाच्या आतमधून आलेत. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळेल. त्यानंतर अगदी इथे आक्रमण होतोय. शेवटचा चेंडू या ठिकाणी पहिल्या षटकातला आहे. त्यानंतर खोलवर टप्प्यात चेंडू अगदी मैदानाच्या आतमधून पाहतो. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील आणि याही चेंडूवरती मिळते ती सिंगल. मित्रांनो जर पाहिलं तर पहिल्या षटकाचा इथे खेळ संपलाय. 7 रन ऑन द बोर्ड. 7 धावा धावफलकावरती आहेत. 7 धावा अगदी धावफलकावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. एक षटक क्रमांक पहिला अगदी दर्जेदार सुरेश शेवाळेच्या माध्यमातून खरं तर पाहायला मिळेल. दरम्यान ड्रिंक्स ब्रेक देखील मैदानाच्या आतमध्ये होतोय. अभिषेक शेवाळे याच्या माध्यमातून दुसरं षटक अगदी पाहायला मिळतंय. सचिन मोडक पुरेशी एकदा सज्ज होतात. काय चेंडू मैदानाच्या आतमध्ये. तेच तारा, भेदक मारा अगदी पाहायला मिळालाय. इथे पुरेशी एकदा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये. लगातारचा पुरेशी एकदा डॉट बॉल. दबाव, धडपण, प्रेशर मैदानाच्या आतमध्ये बॅटर वरती देखील आलाय मित्रांनो. त्यानंतरचा चेंडू पुरेशी एकदा आहे. इथे देखील आक्रमण याही चेंडूवरती होतोय. आठ्या येतोय की काय पाहणं गरजेचं होतं. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. ताकद आणि नजाकत सचिन यांच्या बॅटमधून सिक्सर, 6 रन षटकार. काही तर तुपाशी नाही तर राहील मी उपाशी. खरं तर सचिन मोडक यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. तर खेळणार आहे तो मोठा फटका आणि सिंगल आणि दुहेरी खरं तर मला मैदानाच्या आतमध्ये चालणार नाहीये. षटकार आणि चौकारांचा मी पाऊस पाडेल. नाहीतर चेंडू मात्र डॉट बॉल खेळेल. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पुन्हा एकदा पोहोचलेत. सिंगल आहे ती मिळाली आहे. काही चेंडूंवरती खरं तर सिंगल धावा देखील घेणं गरजेचं आहे. धावा इथे चालू ठेवणं मित्रांनो या
परिस्थितीमध्ये खरं तर गरजेचं असेल. पुरुष एक त्या दोघांमध्ये खरं तर काडमंत्र मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी होतोय आणि त्यानंतर कशा प्रकारे खरं तर या षटकाचं कामकाज पाहायला मिळेल. रमेश ऑन स्ट्राईकला मैदानाच्या आतमध्ये, रमेश दहिबळी मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. इथे देखील आडवा बॅटने फटका खेळला क्षेत्ररक्षक अलॉंग द पारफेट मैदानाच्या आतमध्ये फटका पाहायला मिळतोय. सिंगलच्या मदतीने फंबल क्षेत्ररक्षक झालेत आणि तब्बल या चेंडूवरती धावांचा पाऊस अगदी पाडला जातोय. त्या मिळतात याही चेंडूवरती 3 मिळतील. 3 धावांच्या मदतीने धावफलक बदलते. त्यानंतर खोलवर टप्प्यात चेंडू मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक पुढे एकदा मिड विकेटचा आहे सज्ज आणि त्यानंतर याही चेंडूवरती सिंगल मिळते आणि 2 षटकांचा खेळ इथे पूर्ण होतोय. धावफलकावरती धावांचा आकडा आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. 18 धावा अगदी धावफलकावरती आपण पाहतोय. 12 चेंडू 57 धावांची आवश्यकता असेल आणि मॅजिक ओव्हर साठी गोलंदाज या ठिकाणी खरं तर वापरला जातोय. शाहरुख मुलानी या ठिकाणी मॅजिक षटकासाठी खरं तर वापरला जाणार आहे. अगदी 12 चेंडू 57 धावा इथे पूर्ण होतील का पाहणं गरजेचं आहे. 16 धावा या षटकामध्ये देखील येतील का. मॅजिक खरं तर ओव्हर आहे. मॅजिक सगळं मॅजिक खरं तर होणार आहे. वडकी सुपर लीग 2025 चा ठराव गोलंदाजीच्या माध्यमातून सौरभ मुलांनी या ठिकाणी खरं तर पाहायला मिळतील. षटक क्रमांक अगदी 3 मार्गस्थ करतायत. माफ करा, शाहरुख मुलांनी या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अगदी आक्रमण करण्यासाठी स्ट्राईक वरती सचिन मोडक इथे सज्ज होत आहेत. पॉवर प्ले खरं तर या षटकामध्ये आम्हाला पाहायला मिळाला आहे. काउंट कॉर्नर क्षेत्ररक्षक आहेत सज्ज. लॉंग ऑफला दुसरा क्षेत्ररक्षक आणि त्यानंतर गोलंदाजी मार्कवरती शाहरुख मुलानी. इथे अगदी लोकपूल टॉस समोर खेळ आक्रमण चढवला. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती राहिलेत. दर्शक बनतील क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमधून 1 बाउंड 2 बाउन्स. चौकार 4 रन. चौकाराने खरं तर या षटकाची केली जाते सुरुवात. 16 धावा इथे येतील का. 22 रन्स ऑन द बोर्ड. 22 धावा धावफलकावरती आहेत. सातत्याने प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केले जात आहेत. 16 जर पूर्ण झाल्या पुरुष एकदा अगदी दबाव दडपण प्रेशर अगदी धावफलकाचा मित्रांनो आलेख आहे ना तो देखील बदलून जाईल. त्यानंतरचा चेंडू पुरुष एकदा सचिन ऑन स्ट्राईकला आहे. कोलबट इथे अगदी पाहतो येस व्हाईट बॉल इथे मुख्य पंच कळवतायत. अवांतरता या ठिकाणी मिळेल. त्यानंतरचा चेंडू पुरुष एकदा आहे. त्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुरुष एकदा आहे. अगदी खुलबा टप्प्यात चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय बॅकफुट वरती सरकले होते. आक्रमण तर शर्यत तर लागलीये. जिंकणारच गोल. चेंडू जिंकतील का खेळाडू जिंकतील. परंतु मित्रांनो चेंडू जिंकलाय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे आहे. बॅक टू बॅक चौकार खेळ आहे. 4 रन. अगदी जर पाहिलं तर 2 चेंडू मध्ये आतापर्यंत 9 आलेत आणि 4 चेंडू मध्ये सर आणायचे किती अजून 7. 4 चेंडू मध्ये 7 धावा येतील का पाहणं गरजेचं आहे. वडकी सुपर लीग 2025 चा थरार पर्व अगदी पहिला आहे. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे. इथे देखील आक्रमण समोर खेळाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचले. सिंगल झाली. पूर्ण धावची संधी बनतीये. संधी निर्माण देखील केली जाते परंतु फेकी अगदी थोडीशी लेट मैदानाच्या आतमध्ये आणि त्यानंतर याही चेंडूवरती 2 आल्यात. 3 चेंडू आणि 5 धावा इथे मिळतील का. सचिन मोडक पुरुष एकदा सज्ज आहेत. अगदी शाळंपूल मैदानाच्या आतमध्ये गेला. क्षेत्ररक्षक आहेत सज्ज. टिपला जातोय झेल आणि सचिन मोडक यांचा संपवला जातोय खेळ. विकेट आली आहे. बॅटर बाद झालाय. धक्का क्रमांक पहिला या ठिकाणी खरं तर वडकी नाईट रायडर्सला या ठिकाणी बसत असताना या ठिकाणी आपण पाहतोय विकेट आली आहे. सर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच पोहोचा वेळ 5वा अगदी आपण पाहतोय. जबरदस्त समीकरण देखील आहे. 8 चेंडू आणि 46 धावांचं प्लस मायनस सर इथे होऊ शकतात कारण हे षटक मात्र मॅजिक ओव्हरचं आहे. ते देखील महत्वाचं आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी दाखल होत असताना एक छोटी हाईट बडी फाईट मैदानाच्या आतमध्ये सार्थक आंबेकर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सार्थक खरं तर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल. गोलंदाजीच्या माध्यमातून अगदी शेवटचं षटक त्याच्या माध्यमातून थोडस महागड देखील ठरलंय परंतु इथे कमबॅक आपल्या बॅटिंगच्या माध्यमातून प्रति उत्तर तू शेर तर मी 1.25 शेर इथे देईल का. सार्थक मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतोय. त्यानंतरचा चेंडू पुरुष एकदा मैदानाच्या आतमधून गोलंदाजी मार्कवरती अगदी शाहरुख मुलानी सज्ज आहेत. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे.
चला टीम वेळ वाचवा, मॅच आपण ऑन करतोय. सार्थक या ठिकाणी आपल्याला स्ट्राईक वरती. इथे देखील चेंडू खरं तर मैदानाच्या आतमधून ट्रॅव्हल होत असताना अगदी आपल्याला पाहायला मिळेल. पंच खरं तर इथे तिसऱ्या पंचांची मागणी घेतात. यस, पंचांनी खरं तर तिसऱ्या पंचांची या ठिकाणी रिफर केला जातोय. तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केली जाते. पुरुष एकदा पिढीस लाईव्हच्या माध्यमातून पाहणार आहोत. दूध का दूध और पाणी का पाणी, 6 निशाची आहे ती इथे करावी लागेल. निर्णय महत्वाचा आहे. यस, इट इज अ व्हाईट बॉल. अवांतर धाव मित्रांनो या ठिकाणी खरं तर पाहायला मिळाले. व्हाईट बॉल मिळेल आणि जवळजवळ आता धावा पूर्ण झाल्यात त्या. 2 चेंडू मध्ये अगदी 4 धावांची आवश्यकता असेल. 16 धावा इथे पूर्ण होतील का पाहणं गरजेचं आहे. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे. सार्थक आंबेकर ऑन स्ट्राईकला मैदानाच्या आतमध्ये आहे. इथे देखील आक्रमण तर झालाय आणि सार्थक आंबेकरच्या बॅटमधून मैदानाच्या आतमध्ये चेंडूला पाठवलंय. बिग बिग सिक्सर, स्टँड अँड डिलिव्हर, षटकार खेळाय. षटकार खरं तर मिळेल. अगदी 36 रन्स ऑन द बोर्ड. 36 धावा मित्रांनो धावफलकावरती आहेत. येथूनही मॅच पलटू शकते. पलटवार करावा लागेल. त्यानंतर अगदी खोलवर टप्प्यात चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहतो. या सिरीज नो बॉल, चान्स बनलाय. चान्स खरं तर ट्रॅप करावा लागेल आणि इथे अगदी नो बॉलचा इशारा, नो प्लस सिंगल देखील मिळेल. फ्री हिटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. रमेश अगदी फायदा उचलतील का? फ्री हिटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आक्रमण या ठिकाणी आपण पाहतोय. त्यानंतर इथे काय काय पाहायला मिळतंय, इथे अगदी काय पाहायला मिळेल. या पंचांचं एक बोट मात्र आकाशाकडे खरं तर जाते. बॅटर अगदी घरट्याकडे. सार्थक आंबेकर या ठिकाणी बाद होतोय. विकेट आली आहे. आणि लक्षात घ्या आपले जे एसटी आहेत, आपल्या स्टंप जे आहेत खेळाडूंनी सांभाळायचे लक्षात घ्या. स्टंप वाचवून मित्रांनो खरं तर खेळा. काळजी खरं तर स्टंपची घेणं गरजेचं असेल. फेअर डिलिव्हरी या ठिकाणी आपण पाहतोय. आणि धावफलकावरती इथे 2 मिळतील. 2 धावा या ठिकाणी येत आहेत. तिसरीसाठी सर आउट आहे. ओके, तिसरीसाठी धावचित होतोय. त्यानंतर आपण संतोष चव्हाण अगदी न्यू बॅटर मैदानाच्या आतमधून पाहायला मिळतील आपल्याला. सहा चेंडू आणि विजयासाठी 25 धावांची आवश्यकता आहे. समीकरण या ठिकाणी मित्रांनो बनत आहे. 6 चेंडू विजयासाठी 25 धावांची आवश्यकता. स्ट्राईक वरती अगदी संतोष मैदानाच्या आतमध्ये. संतोष चव्हाण अगदी स्ट्राईक वरती आहेत. तर नॉन स्ट्राईकला रमेश देवडे या ठिकाणी पाहायला मिळेल. निखिल गायकवाडकडे मोठी जबाबदारी आली आहे. 6 चेंडू 25 धावांची आवश्यकता. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा मॅच आपण ऑन करतोय. सर टीम वेळ वाचवा. अजून खरं तर भरपूर मॅचेस या ठिकाणी बाकी आहेत. वेळ वाचवणं इथे गरजेचं असेल. संतोष यांच्याकडे तेवढीच खरं तर क्षमता मैदानाच्या आतमध्ये आहे. सार्थक आंबेकरने एक जबरदस्त कामगिरी देखील केली आहे. परंतु त्यानंतरचा चेंडू मात्र या सिरीजचा व्हाईट बॉल. चान्स बनलाय पुढे एकदा मैदानाच्या आतमध्ये. इथे पुढे सरसावत मैदानाच्या आतमधून आक्रमण तर होतोय. षडंपूल केलाय समोर मैदानाच्या आतमध्ये. डान्सिंग राऊंड द ग्राउंड. चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. बिग बिग सिक्सर, 6 रन षटकार. मॅच इथूनही पलटू शकते मित्रांनो. पलटवार करावा लागेल. 5 चेंडू विजयासाठी 18 धावांची आवश्यकता. इथे मॅच कोणाच्या नावावरती असेल? अगदी जर्सी क्रमांक 18 स्ट्राईक वरती आहे. संतोष मैदानाच्या आतमध्ये 18 धावांची आवश्यकता. आणि त्यानंतर बॅक टू बॅक मैदानाच्या आतमध्ये आक्रमण होतोय. चेंडूला पुन्हा एकदा पार्किंग प्लॉटला बाळवलंय. सिक्सर आलाय.
4 चेंडू विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. प्रथमच्या दोनही चेंडूवरती 12 आल्यात, इथे 4 चेंडू मध्ये 12 आणायच्यात. अगदी प्रथमच्या चेंडूवरती 13 आल्यात व्हाईट बॉल प्लस आणि त्यानंतर बॅक टू बॅक षटकार देखील पाहायला मिळतील. 4 चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे. मॅच इथूनही पलटू शकते. गोलंदाज कमबॅक मैदानाच्या आतमध्ये करेल का? कित्येक कारमंत्र खरं तर आज गोलंदाज देखील पुरवलेत. कामगिरी मैदानाच्या आतमधून पाहायला मिळेल का? टीट फॉर टॅट जशाच तसं पत्री उत्तर मैदानाच्या आतमध्ये दिलं जातंय का? पाहणं गरजेचं आहे. सामना रंगलाय, रंगवणार कोण? पुरुष एकदा बॅक टू बॅक मैदानाच्या आतमध्ये अगदी तिसरा षटकार, दे धक्का तर मॅक्सिमम छक्का षटकार खेळलाय संतोष चव्हाण यांच्या बॅटमधून. 3 चेंडू विजयासाठी 6 धावांची आवश्यकता. डगआउट मध्ये टाळ्यांचा गजर व्हायलाच पाहिजे आणि शिट्ट्यांचा गजर देखील व्हायला पाहिजे. 3 चेंडू विजयासाठी 6 धावांची आवश्यकता. मॅच मित्रांनो कुठे होती आणि कुठे पोहोचवली आहे? अगदी कॅप्टन कूल आहे स्ट्राईक वरती संतोष चव्हाण. जबाबदारी इथे महत्वाची आहे. का मला खरं तर कॅप्टन बनवलंय? क्वेश्चन मार्क होता, तो क्वेश्चन सोडवला संतोष चव्हाणने मैदानाच्या आतमधून. इथे देखील अगदी विजयी फटका आहे की काय? यस, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे अगदी स्टँडर्ड डिलिव्हर होतोय. बॅक टू बॅक लगातारचा 4था षटकार संतोष यांच्या बॅटमधून आलाय. रिंकू सिंग स्टाईलने खरं तर ही मॅच संपवली आहे संतोष चव्हाण मैदानाच्या आतमधून. अगदी आक्रमण खरं तर पाहायला मिळेल. त्याचबरोबर प्लेअर ऑफ द मॅच आदरणीय अनिल काका गायकवाड यांच्याकडून संतोष चव्हाण यांच्यासाठी 1001 रुपयाचं कॅश प्राइज खरं तर या ठिकाणी पाहायला मिळतंय. चला, प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट. यस प्रकाश सर, नो डाऊट संतोष चव्हाण ठरले प्लेअर ऑफ द मॅच. चला संतोष चव्हाण आपण पण या काकांच्या शुभ हस्ते खरं तर कॅश प्राइज या ठिकाणी आपण देतोय. थांबा की उद्या तुम्हीच द्या. अहो थांबा, तुम्ही द्या. चला संतोष चव्हाण आपण पण यायचंय प्लेअर ऑफ द मॅच. खरं तर या मॅचचा दावेदार, या मॅचचा हिरो आपण ठरलात. चला चालू असलेली मॅच मित्रांनो खरं तर लगेच चालू करायची आहे.